खरगे यांच्या व्यासपीठाच्या शुद्धीकरणाचा निषेध, दोषींवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाईची मागणी, अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समितीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे निवेदन, जातीय भेदभावाच्या प्रवृत्तींना आळा घालण्याची मागणी, कारवाई न झाल्यास आंदोलनाची भूमिका। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील रामलीला मैदानावरील सभेनंतर काही संघटनांकडून सभेच्या व्यासपीठाचं कथित शुद्धीकरण करण्यात आल्याच्या प्रकाराचा अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समिती जिल्हा कोल्हापूरच्या वतीनं निषेध करण्यात आला। हा प्रकार सामाजिक समता, बंधुता आणि समानतेच्या संविधानिक तत्वांना छेद देणारा असल्याचा आरोप समितीनं केला। समितीचे निमंत्रक डी.जी. भास्कर यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे याबाबत निवेदन देण्यात आलं। संबंधित प्रकाराची तातडीनं चौकशी करून कथित शुद्धीकरणाच्या कार्यक्रमात सहभागी व्यक्तींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। हल्द्वानी येथील सभेनंतर एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठाचं शुद्धीकरण केल्याचा प्रकार घडल्याचं निवेदनात म्हटलंय। एखाद्या व्यक्तीच्या जातीय ओळखीच्या आधारावर अशा प्रकारे भेदभावपूर्ण वागणूक देणं हे संविधानातील समतेच्या तत्वाविरोधात असल्याचं समितीनं म्हटलंय। या प्रकारातून केवळ मल्लिकार्जुन खरगे यांचा अवमान झाला नसून देशातील दलित समाजाच्या आत्मसन्मानालाही धक्का पोहोचल्याचा आरोप समितीनं केला। जातीय भेदभावाला देशात कोणतंही स्थान असता कामा नये, केंद्र सरकारनं घटनेची गांभीर्यानं दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। कारवाई न झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारावी अशी भूमिकाही समितीनं मांडली आहे। देशातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांना संविधानिक समानतेच्या भावनेनं सोबत घेऊन जाण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असल्याचं समितीनं निवेदनात नमूद केलंय। या मागणीला जनशक्ती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डी.जी. भास्कर, ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, महाराष्ट्र बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अनिल माने, केंद्रीय उपाध्यक्ष प्रमोद हुपरीकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे, प्रकाश हुलसवार, दयानंद कांबळे, तानाजी गोंधळी, प्रवीण निगवेकर, सुरेश मालेकर, किरण पटवर्धन, जत्राटकर, अनिल चौधरी, एन.जी. घोडके यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।